नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकापैकी 6वा गणपती लेण्याद्री येथील गिरिजात्मक या गणरायाला भेट द्यायला. ह्या लेण्याद्री गुहेमध्ये साक्षात पार्वती मातेने 12 वर्ष कठोर तप केलं होतं. वरती जाण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे तिकिटाचं काउंटर लागतं. येथे प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे. ह्या 307 पायऱ्या चढून आपण वरती लेण्याद्री ह्या गुहेमध्ये पोहोचतो. मागील व्हिडिओमध्ये आपण ज्या 3 लेण्या भेट दिल्या त्या ह्या डोंगरावरती आहेत आणि त्याच्या शेजारीच हा शिवनेरी किल्ला. 15 वर्ष गणपती रायाचं इथं वास्तव्य होतं आणि त्या काळामध्ये गणरायाने अनेक दैत्य ठार केले. या गुहेची रचना अशी केलेली आहे की जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य आहे ना तोपर्यंत ह्या गुहेमध्ये त्याचा प्रकाश पडत राहतो. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा बल्ब वापरला जात नाही. ह्या भव्य दिव्य खोलीचे अजून एक वैशिष्ट्य असं आहे की खूप मोठा परिसर आहे या खोलीचा, पण याला मध्यभागी कुठल्याही प्रकारचा खांब वापरलेला नाही आहे. कुठे आपल्याला खांब दिसत नाही मध्ये सपोर्टसाठी. शेजारीच उजव्या बाजूला हे एक चैत्यगृह आहे. खूप मोठं आहे आणि वरती एक शिलालेख लिहिलेला आहे की हे दान केलेलं चैत्यगृह आहे म्हणून. आपण अनेक प्रकारची प्रसिद्ध चैत्यगृह पाहिली, पण हे पहा, हे अशा प्रकारचे खांब आणि वरचे जे दिसतात ना ते पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं काम आहे. म्हणजे आपण जर का भाज्याची लेणी पाहिली किंवा कारल्याची लेणी पाहिली तर तिथे लाकडाचे यूज केलेले आहेत आत्ताच्या काळातले, पण हे जुन्या काळातले म्हणजे जेव्हा केव्हा हे तयार केलेत तेव्हापासूनचे आहेच्या तसे दगडामध्ये कोरलेले पूर्णपणे कोरलेले खांब आहे तसे आहेत. त्याचे नक्षीकामसुद्धा आहे तसेच आहे.
हे बघा, या बाजूला जायला कुठल्याही प्रकारचा रोड नाही आहे. इकडे सुद्धा बरेच खोल्या आहेत, परंतु तिकडे आपण जाऊ शकत नाही, तिथे पूर्णपणे पडझड झालेली आहे. हे पहा, ही सुद्धा खोली दान केल्याचा इथे आहे.